नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे. तर बघा, इथं घडी घेतलेली आहे, 9वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच आपल्याला याच्यामध्ये मार्जिन घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5चं आणि मोंढा घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, या पद्धतीने लाईनी मारून घ्यायची आणि इथं घेतलेला आहे 1.5 इंच आणि गोल राऊंड देऊन कट करून घेतलेला आहे. तर बघा, इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 किंवा तुम्ही 2.5 पण घेऊ शकता आणि गळ्याची लांबी घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथं 2.5 घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तसा गळ्याचा आकार आवडून तसा तुम्ही देऊ शकता. तर बघा, मी इथं गोल आकार दिलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, संक्रांतीचं हे ब्लाऊज मी शिवून दिलेलं आहे. तर बघा, काल पण मी एक अपलोड केलेलं आहे, ते पण संक्रांतीचंच होतं आणि हे पण संक्रांतीचंच आहे. तर बघा, मी एका दिवसात 3 डिझाईन बनवल्या होत्या, पण ह्या आज एक आणि काल एक टाकली आणि उद्या एक टाकणार आहे. तर बघा, या पद्धतीने ब्लाऊज पिसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती अस्तरचा गळा ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने पिना जोडून आणि गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि पिना काढून घ्यायची आहे आणि गळ्याला अशी आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित कमरेला पण अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे, गोळा वगैरे कापड झाले असलं तर बघा, त्याच्यानंतर अस्तर लेवल आपल्याला हे गळ्याचं कापड कापून घ्यायचं आहे. याच्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे छोटे छोटे कट मारले तर व्यवस्थित पलटायला सोपं जातं. तर बघा, असं ओपन जागा आहे तिथून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे सोयीचा भाग आपला वरतून येतो. तर बघा, व्यवस्थित अशी काठोकाठ आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, हे खूप सिल्की कापड आहे, म्हणजे हाताला सुद्धा चिटकतं आणि मशीनला सुद्धा चिटकून बसतं, शिवायला खूप जड जातं असं कापड. तर बघा, व्यवस्थित असे काठाला व्यवस्थित काठोकाठ टीप मारून घेतलेली आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला पण काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित कापड आणि अस्तर व्यवस्थित धरून. तर बघा, व्यवस्थित याला पण हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर उलटं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अस्तर लेवल टिप मारून घ्यायची आहे सगळ्या याला. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे, परत एक अर्धा इंच असं लेवलने. तर बघा, व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. व्यवस्थित आपण अशा टिपा मारल्या तर या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित आता टिप मारून झाल्याच्यानंतर उरलेला ब्लाऊज पिसाचं कापड अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर एकदम सुंदर असं आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने मी असं पान आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, हे आपल्याला उलटं असं याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे परत आणि त्याच्यावरती आपल्याला हे खडून जी मार्किंग केलेली आहे ती उमटून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित अशी उमटून झालेली आहे. आपण यालाही डार्क करून घेऊया खडूने टीप. तर बघा, व्यवस्थित असं डार्क करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, तुम्ही गळ्याला कोणता पण आकार देऊन घेऊ शकता. काल जी मी केलेली आहे ती पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे, कस्टमरला खूप आवडलेली आहे. तर बघा, ही पण कस्टमरचंच आहे, म्हणजे संक्रांती स्पेशल मी ही डिझाईन बनवली होती, पण अपलोड करायला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे मी ही नंतर अपलोड करीत आहे. या पद्धतीने जिथं टोक आहे तिथं आपल्याला अशी मोडपून घ्यायची आहे थोडीशी लेस आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या चॅनलवरती खूप सुंदर अशा मी डिझाईन टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. आणि बाई डिझाईन पण आहे, लेस डिझाईन पण आहे, पॅच डिझाईन पण आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बेल ऐकून पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला पहिले तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित अशी लेस लावून झालेली आहे, हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामधला छोटासा काठ उरला होता बाईमधून, तर हा मी असा उलटा करून घेतलेला आहे आणि अशी टीप मारून घेत आहे या पद्धतीने अर्धा इंचावरती. आणि थोडीशी ओपन जागा ठेवायची आपल्याला, म्हणजे आपल्याला हे सोयीचा भाग करता येईल. तर बघा, इथं पक्की टीप मारायची आहे. त्याच्यानंतर याच्यावरती छोटं छोटं असं कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं. व्यवस्थित हे जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं दमाने व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पेन घालून याचे व्यवस्थित सगळे टोक व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि जी ओपन जागा आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, ओपन जागा पण आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, धागे वगैरे व्यवस्थित कट करायचे आणि याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य. तर बघा, याचा मध्य घेऊन याच्यावरती आपल्या सुई धाग्याने असं टक करून घ्यायचं आहे व्यवस्थित.
छोटासा बो असा बनवून घ्यायचा आहे किंवा फूल बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं जमा करायचं एका ठिकाणी आणि पक्का अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहे पक्क्या आणि धागा कट करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला मध्यभागी हे पॅक करून घ्यायचं आहे सुई धाग्याने व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती शोचं बटन पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित पॅक करून घेऊया शोचं बटन. पण एकदम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आपली लेस ब्लाऊज डिझाईन. तर तुम्हाला कशी वाटली नक्की बघा आणि नक्की शिवून बघा, एकदम सुंदर अशी. त्याच्यानंतर इथं आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. तर बघा मी छोटासा चौकोन घेतलेला आहे 4x4चा किंवा 4.5x घेऊ शकता. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छोटंसं असं लटकन तयार झालेलं आहे एकदम सुंदर. तर बघा असे लटकन बनवून घ्या. त्याच्यानंतर 2.5 इंचावरती आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर असे लटकन तयार झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा पाठीमागचे टक्स पण मारून झालेले आहे. पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया. तर बघा कटोरी ब्लाऊज आहे एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे. आणि याची शिलाई मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच की याची शिलाई मी किती घेतलेली आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.